नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची जलसुरक्षा या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 10 गुणांची आहे आणि वेळ हा 30 मिनिटे देण्यात आलेला आहे। द्वितीय सत्रासाठी घटक 3 जल व्यवस्थापन, घटक 4 जल गुणवत्ता हे 2 घटक येणार आहेत। या 2 घटकांवर आधारित आपली द्वितीय सत्राची प्रश्नपत्रिका आहे। तुम्हाला जर जलसुरक्षाची वही पूर्ण करायची असेल किंवा प्रथम सत्र द्वितीय सत्राच्या जलसुरक्षाच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी जलसुरक्षा प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि त्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा। 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 4 पर्याय दिलेले आहेत, योग्य पर्याय निवडायचा आहे आणि रिकामी जागा भरायची आहे। पहिले विधान आपण उत्तरांसहित वाचू। महाराष्ट्र राज्य हे उष्ण कटिबंधीय हवामान प्रदेशात मोडते, त्याचा ब पर्याय बरोबर आहे। दुसरे विधान, भारत व पाकिस्तान दरम्यान सिंधू नदी जल करार 1996 मध्ये झाला आहे, त्याचा अ पर्याय बरोबर आहे। तिसरे विधान, ओझोन वायूमुळे पाण्याचा रंग व दुर्गंधी नाहीशी होते, त्याचा ड पर्याय बरोबर आहे। प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा। 3 गुणांसाठी 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। प्रश्न पहिला, जल शुद्धीकरणाच्या साध्या व सोप्या पद्धती कोणत्या आहेत? उत्तर, पाणी गाळणे, पाणी निवळणे, पाणी उकळणे, पाणी सूर्यप्रकाशात ठेवणे या जल शुद्धीकरणाच्या सोप्या पद्धती आहेत। त्यानंतर दुसरा प्रश्न, ओव्हरशूट डे म्हणजे काय? उत्तर, निसर्गाने जे निर्माण केले आहे त्यापेक्षा अधिक वापरले जाते, म्हणजेच निसर्गाच्या बँकेतील संसाधनांची शिल्लक घसरायला लागली आहे, यालाच ओव्हरशूट डे असे म्हणतात। तिसरा प्रश्न, महाराष्ट्रातील जलसिंचनाचे प्रकार लिहा। उत्तर, विहीर जलसिंचन, तलाव सिंचन, उपसा सिंचन, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, कालवा सिंचन। प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तरे लिहा। 4 गुणांसाठी 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। प्रश्न पहिला, जलसिंचनाचे प्रमुख उद्देश काय आहेत? उत्तर, पिकांना पाणी उपलब्ध करून देणे हा उद्देश असतो। 2, नगदी पिके घेण्यासाठी आवश्यक पाणी उपलब्ध करणे। 3, अधिकाधिक उत्पादन मिळवण्यासाठी सिंचन करणे। 4, खात्रीपूर्वक आणि पुरेसे पाणी उपलब्ध करून संरक्षित शेती करणे हे जलसिंचनाचे उद्देश आहेत। प्रश्न दुसरा, भूगर्भात खारे पाणी कसे जाते? उत्तर, समुद्र व खाडीतील पाणी भूगर्भात पाझरते, कारण समुद्र किनाऱ्याजवळील गोड्या पाण्याचा लोकांकडून प्रचंड प्रमाणात उपसा केला जातो, त्यामुळे तेथे पोकळी निर्माण होते। ही पोकळी भरून काढण्यासाठी खारे पाणी जमिनीत पाझरते। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची जलसुरक्षा या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।